सर्व विद्यार्थी आणि पालकांना नमस्कार. इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वीचा निकाल जो आहे स्कॉलरशिपचा तो जाहीर झालेला आहे. बऱ्याच पालकांना प्रश्न पडलेला आहे की निकाल नक्की कसा बघायचा आहे, कशा पद्धतीने तो चेक करायचा आहे आणि निकाल चेक करताना काय काय तुम्हाला त्याच्यामध्ये बघायचं आहे. ठीक आहे, तर आता मी तुम्हाला आहे ना स्टेप बाय स्टेप गाईड सांगणार आहे की कशा पद्धतीने तुम्हाला निकाल जो आहे तो निकाल चेक करता येईल. ठीक आहे, तर निकाल चेक करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर जायचं आहे. ठीक आहे, वेबसाईट जी आहे ना, तुम्ही फक्त गुगलवर PUPPSSMSCE.in असं जरी टाकलं ना तरी सुद्धा तुम्हाला ती वेबसाईट येणार आहे. ठीक आहे, आता आपण आहे ना डायरेक्टली वेबसाईटवर जाऊन मी तुम्हाला सांगते की कशा पद्धतीने आपण ते चेक करू शकतोय. ओके, तो ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवर आपण गेलो की या वेबसाईटला इथे आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षा 2026 अशा पद्धतीने दिसणार आहे. 2026 ची ही जी शिष्यवृत्ती परीक्षा आहे याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केलं की आपल्याला दोन ऑप्शन येतात. पहिला ऑप्शन आहे 4थी आणि 7वीची शिष्यवृत्ती, दुसरा ऑप्शन आहे 5वी आणि 8वीची शिष्यवृत्ती. आता तुमचा विद्यार्थी जर 4थी 7वीला असेल तर 4थी आणि 7वी दोघांकरिताही तुम्हाला याच वेबसाईटवर क्लिक करायचंय. इथे क्लिक केलं की यानंतर तुमचं वेबसाईट जी आहे ती पूर्णपणे अशी होमपेज ओपन होणार आहे. आता ह्या होमपेज मध्ये बघा, इथे जर आपण चेक केलं ना, ह्या इथे कोपऱ्यामध्ये, तर इथे आपल्याला अंतिम निकाल दिसतोय. बरोबर, आता हा जो अंतिम निकाल आहे या अंतिम निकालावर आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. अंतिम निकालावर आपण क्लिक केलं, या पद्धतीने इथे क्लिक केलं की इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील. पहिला ऑप्शन आहे तुमचा सीट नंबर. मग या इथे विद्यार्थ्याचा जो सीट नंबर आहे, तुमच्या ऍडमिट कार्डवर तो सीट नंबर दिलेला असणार आहे, तो सीट नंबर आपल्याला ह्या इथे टाकायचा आहे. ठीक आहे, तो सीट नंबर आता 4थीच्या विद्यार्थ्यांचा आणि 7वीच्या विद्यार्थ्यांचा कुठल्या तरी अल्फाबेट वरून सुरू होतो. बरोबर, मग एम वर्ण किंवा एच वर्ण असा तो सुरू होतोय. एम वर्ण जो सुरू होतोय, एम सुद्धा आपल्याला तो घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर 1 2 3 4 5 6 जे काही नंबर असेल तो नंबर आपल्याला सीट नंबर इथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्याच्या आईचं नाव, तुम्ही एकदा तुमचं ऍडमिट कार्ड जे आहे, तुमचं हॉल तिकीट जे आहे, ते हॉल तिकीट बघा. हॉल तिकीटवर ज्या पद्धतीने नाव लिहिलेलं आहे त्याच पद्धतीने ABC जे काही नाव असेल, जसं आता समजा माझ्या मुलाचं जर चेक करायचं असेल तर मी काय टाकणार इथे, तर मी माझं स्वतःचं इथे मी नाव टाकणार. बरोबर, मग आता इथे माझं नाव मी कशा पद्धतीने लिहिणार, JAYASHREE, हे माझं नाव मी इथे आईचं नाव म्हणून टाकलेलं आहे. बरोबर, इथे तुम्हाला विद्यार्थ्याचं नाव टाकायचं नाहीये, इथे तुम्हाला आईचं नाव टाकायचंय, वर तुम्हाला सीट नंबर टाकायचा आहे. या दोन गोष्टी टाकल्यात की तुम्हाला काय करायचं आहे, सबमिट म्हणायचं आहे. सबमिट तुम्ही म्हटलात की त्याच्यानंतर तुमचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट तुम्हाला दिसायला लागेल. आता आपल्याला प्रायव्हसी जे काही रूल्स आहेत त्या प्रायव्हसी रूल्समुळे मी इथे तुम्हाला सीट नंबर आणि आईचं नाव टाकून दाखवू शकत नाहीये, अदरवाईज मी तुम्हाला लगेच तसं दाखवलं पण असतं. पण तुम्ही स्वतः सुद्धा हे ट्राय करून बघू शकता. तुमच्याकडे जर सीट नंबर आणि आईचं नाव असेल तर अगदी सोप्या ह्या 3 ते 4 स्टेप्स मध्ये तुम्हाला रिझल्ट जो आहे तो रिझल्ट बघता येईल. इग्नाइट पाठशालातर्फे आता मेरिट लिस्ट कशी चेक केली जाईल हे सुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, म्हणजे पुढचा जो व्हिडिओ आहे तो पुढचा व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही. थँक्यू.